14 वर्षात यांनी उपस्थित केला। हे येवले 2001 मध्ये त्यावेळेला MPSC घोटाळा गाजला होता। त्याच्यातले त्यांनी अपंग कर्णबधीर म्हणून याच्यामध्ये त्यांनी निवड झालेली आहे। जेवढे पत्रकार माझ्याशी बोलले त्यानुसार तर ते कर्णबधीर वाटत नाही आहेत, त्यामुळे याचीही चौकशी झाली पाहिजे। या घोटाळ्याशी कोण संबंधित आहे ते आपल्याला माहिती आहे, पण इतरही आणखी किती घोटाळे, त्यांचं नेमकं काय झालं होतं, कुणी त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, या सगळ्याची चौकशी केली पाहिजे। ही चौकशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या देखरेखीखाली केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसरीकडे तहसीलदार सूर्यकांत येवलेंवर गेल्या 14 वर्षात 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, असा आरोपही कुंभार यांनी केला। 2001 मध्ये कर्णबधीर कोट्यातून पास होऊन 2004 मध्ये सूर्यकांत येवलेंची नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली। 2011 मध्ये उमरेडमध्ये 10,000 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं। याच प्रकरणात 6 दोषारोपपत्र दाखल झाली, मात्र चौकशी झाली नाही। 2014 मध्ये चंद्रपूरच्या सिरोंच्यात कोतवाल भरतीत प्रत्येकाकडून 2 ते 2.5 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे। 2016 मध्ये मंत्रालयातील राजकीय वजन वापरत पुणे विभागात येवलेंची बदली झाली। इंदापूर इथे तहसीलदार पदावर असताना 58 सरकारी जमिनीचं अनियमित वाटप केलं। त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून येवलेंचं निलंबन झालं। मोबोज हॉटेल घोटाळा प्रकरणी येवलेंवर आरोप झाले, पण कारवाई झाली नाही। तर 2025 मुंढवा जमीन घोटाळ्यात सक्रिय असल्याचा येवलेंवर आरोप आहे। सूर्यकांत येवलेंवर 14 वर्षांच्या कारकिर्दीत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, तर 3 वेळा त्यांचं निलंबन करण्यात आलं। मात्र तरीही शासकीय सेवेत त्यांची काही कालावधीनं वर्णी लागतच राहील। भ्रष्टाचाराचे इतके आरोप होत असताना येवलेंची सखोल चौकशी करून सेवेपासून दूर ठेवण्याची सद्बुद्धी प्रशासकीय यंत्रणांना का झाली नाही? येवलेवर नेमका कोणाचा वरदस्त आहे, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। गोपाल मोडघरे, साम TV न्यूज, पिंपरी चिंचवड।